नमस्कार मंडळी, माझ्या किचनमध्ये अर्थात चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मार्केटमध्ये मस्त मोठी भरताची वांगी आलेली आहेत, तर मी एक वांगे घेऊन आले, पण याचं आज मी तुम्हाला भरीत न दाखवता मस्त जरा वेगळी रेसिपी दाखवणार आहे, ती म्हणजे वांग्याचे मसाले काप। चला तर आता हे बनवायला सुरुवात करूयात। तर सर्वप्रथम या भरताच्या वांग्याचे मी उभे असे 4 थोडेसे जाडसर असे काप करून घेतलेले आहेत आणि परत या वांग्याचा जो गर असतो त्या आतल्या बाजूने मी त्याला सुरीने परत अशा खाचा पाडून घेतलेले आहेत। इथे मी खोबऱ्याचं वाटण बनवून घेतलेलं आहे। त्याकरता नारळाची अर्धी वाटी मी वापरलेली आहे। त्याच्यामध्ये 1 हिरवी मिरची, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा जिरं आणि 1 छोटासा आल्याचा तुकडा घालून हे मी वाटण बनवून घेतलेलं आहे। तसेच इथे मी 1 चमचा अख्खे धणे, अर्धा चमचा जिरं, 1 हिरवी मिरची, 4 लसणीच्या पाकळ्या आणि 1 पेर आलं घेतलेलं आहे आणि आता हे खलबत्त्यातनं थोडंसं जाडसर असं कुटून घ्यायचं आहे। इथे परातीमध्ये मी अर्धा वाटी चिंचेचं कोळ, म्हणजे जाडसर असा चिंचेचा कोळ घेतलेला आहे। त्याच्यामध्ये ऑलरेडी गूळ घातलेला आहे आणि हा कोळ बनवून घेतलेला आहे। तसेच 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि हे वाटलेलं वाटण, कुटलेला हा मसाला घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालत आहे। त्यानंतर हाताने हे छान सगळं मिक्स करून घेत आहे। सगळे जिन्नस छान मिक्स करून हे वाटण तयार झालेलं आहे। आता हे वाटण वांग्याला लावून घ्यायचं आहे। बनवलेला सगळा मसाला वांग्याच्या कापांना लावून घेतलेला आहे। त्याच्या खाचांमध्ये छान सगळीकडे हा मसाला भरून घेतलेला आहे। वांग्याचे काप बुडतील इतपतच पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण हे काप शॅलो फ्राय करून घेऊयात। तेल तापल्यावर त्याच्यामध्ये हे मी वांग्याचे काप घातलेले आहेत आणि आता हे काप दोन्ही बाजूने छान खरपूस असे बनवून घ्यायचे आहेत। एका बाजूने छान खरपूस असे हे काप झाल्यानंतर त्याची बाजू मी पलटवून मसाल्याचा भाग आता खाली घातलेला आहे आणि छान आता हे सुद्धा खरपूस असे बनवून घेत आहे। हे बघा, मस्त खमंग असे हे वेगळ्या पद्धतीचे वांग्याचे काप तयार झालेले आहेत। आता हे मी सर्व करत आहे। मस्त गरमागरम चवीला अप्रतिम लागणारे असे हे वांग्याचे मसाले काप तयार झालेले आहेत। याच्यावर छानसं लिंबू पिळून हे गरमागरम खाण्यातच मजा आहे। नेहमीचं वांग्याचं भरीत करण्यापेक्षा जरा ही वेगळी रेसिपी आहे, तेव्हा तुम्ही नक्की करून बघा। धन्यवाद, बाय बाय।